विषय आहेत अनेक. मला वाटतं ह्या छोट्या मोठ्या विषयांमध्ये जाण्यापेक्षा देशाचे विषय आहेत, राज्याचे विषय आहेत, त्याच्यावर बोलूया. आदित्यजी, आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे, ज्यामध्ये औपचारिकरित्या ते शिवसेना शिंदे गटमध्ये सामील होतील. काय सांगाल तुम्ही त्यामध्ये? मला वाटतं शिवसेना शिंदे गट वगैरे नाहीये, एकच शिवसेना आहे, ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. दुसरे आहेत ते भाजपचे गुलाम आहेत. आणि ह्याच्यात आपण पाहिलं असेल, हे जे विकाऊ लोक आहेत जे आज तिकडे चाललेले आहेत, जनतेने पाहिलेलं आहे की आज लाडक्या बहिणी 85 लाख लाडक्या बहिणींना त्या योजनेतून बाहेर काढलेले आहे. आज शेतकऱ्यांची कर्जमाफी, म्हणजे आम्ही कर्जमुक्ती केली आहे, कर्जमाफी बोलतात, ती देखील पूर्णपणे होत नाही, ती फसवी होत आहे. एका बाजूला बीएसटीला द्यायला पैसे नाही, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जे कामं चालली आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ती बिलं काढली नाही जात आहेत. पण ह्या सगळ्या लोकांना विकत घ्यायला यांच्याकडे पैसे आहेत. ही विकाऊ लोक, हे नालायक लोक जे आज तिथे चाललेले आहेत, परवा संजय राऊतजींनी त्यांचं चांगलं वर्णन केलं, ही लोक जी गेलेली आहेत, ह्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत, हे जिंकून आले ते भाजपाच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत, हे जिंकून आले ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत. आणि लोक त्यांना त्यांच्या मतदारसंघात तसेचे तशी उत्तरं देतील. त्यांच्याबद्दल बोलत होतो. मला वाटतं दुर्भाग्यपूर्ण आहे, आम्ही जे दिलं त्यांना ते प्रेमच दिलं, एवढी वर्ष त्यांच्या सोबत उभं राहिलो, परिवार म्हणून सोबत उभं राहिलो, आणि अशा वेळेला सौदा करणं ह्या अशा काही गोष्टींसाठी स्वतःच्या नावाच्या, स्वतःच्या परिवाराचं, हे दुःखद आहे. मराठी उद्या मग तुमच्याकडे अरे हसता हसता बोलता नाही येतं, हसता हसता बोलता नाही येतं. अरे ये तो सिर्फ ट्रेलर है. मुंबईमध्ये केवळ 8% पाणी, मुंबईमध्ये 8% पाणी शिल्लक राहिलं आहे. मराठी उद्या मग ऐका, मराठी उद्या मग हिंदी करू, मग इंग्लिश करू, सगळ्या भाषा करू. मुंबईमध्ये केवळ 8% पाणी शिल्लक राहिलं आहे आणि पहिल्यांदाच असं होतंय की जे रिझर्व्ह पाणी आहे ते वापरण्याची वेळ येत आहे महापालिकेवर. आणि असे देखील सांगण्यात येते की जे सांडपाणी आहे त्याची प्रक्रिया करून पिण्याच्या पाण्यात. मी हे अनेकदा आधी पण म्हटलेलं आहे आणि आता पण म्हणत आहे. आपण पाहिलं असेल, भाजपला देशात दंगे करता येतात, गदारोळ करता येतो, प्रचार खूप चांगला करता येतो, एक वेगळं वातावरण बनवता येतं. लोक